हॅलो हाय गुड मॉर्निंग सर्वांना. तर सकाळचे वाजलेले आहेत 7. तर आम्हाला आज जायचं होतं रूम पाहण्यासाठी, जे की आता आम्हाला हा रूम खाली करायचा आहे, जे की आम्ही भाड्यानेच राहत आहोत. पण अजूनसुद्धा आपण बोलतो ना, भाड्याच्या घरात राहणं हे सोपं नसतं. तर मग आम्हाला रूम खाली करायचं होतं, म्हणून आम्ही दुसरीकडे रूम शोधण्यासाठी आता आमचं मोहीम चालू झालेली आहे. तर आता आम्ही चाललेलो आहोत, म्हणजे जायचं आहे आम्हाला, म्हणून मग सकाळी लवकर तयारी करून अंघोळ वगैरे केली, नाश्ता पण करायचा होता. 10 वाजता जायचं होतं आम्हाला, कारण का आम्हाला ते एक जण रूम दाखवायला येणार होते म्हणून. तर आता पाहू शकता तुम्ही, इथं मी आता मी पहिल्यांदा अंघोळ वगैरे करून घेतली, त्याच्यानंतरला नाश्त्याची तयारी केली, पाणी वगैरे गरम केलं, दूध गरम केलं. पाणी पिण्यासाठी रोज गरम करावं लागतं. तर इथं माझी तब्येत जरा बरी नव्हती, तर आणि त्यातमध्ये मग म्हटलं आता रूम तर शोधायचाच आहे आपल्याला कोणी जागेवर बसून तर देणार नाही. खरंच भाड्याच्या रूममध्ये राहणं सोपं नसतं. तर इथं देवपूजा वगैरे केली, अंघोळ झाल्यानंतर पाहू शकता. देवपूजा केली ना, घरात एकदम मला प्रसन्न वाटतं आणि एक वेगळीच एनर्जी येते. आणि वेगळं म्हणजे अगदी काही वाटतच नाही की आपल्यामध्ये आपल्या याच्यामध्ये आयुष्यात काही दुःख आहे म्हणून. तर पाहू शकता, तर इथं माझी मुलगी उठली होती, म्हणजे झोपेमध्ये सकाळ सकाळ मुलांना उठणं म्हणजे खूप कठीण असतं. तर इथं सुट्ट्या आहेत त्याच्यामुळे ती झोपते. तर आज जायचं होतं बाहेर म्हणून लवकर उठवली. नाश्ता इथं पोहे वगैरे बनवले, दोघांसाठी चहा. तर आम्ही गुळाचा चहा पितो. तर फायनली तयारी झाली, मग आम्ही निघालो. तर इथं पाहू शकता, सकाळचे ना आजकाल 8 वाजताच ऊन लागायला सुरुवात होते, म्हणजे आत्ताच्या याच्यामध्ये. त्याच्यामुळं गरमी पण होत होती. पण गाडीमध्ये AC असल्यामुळं काय वाटत नाही बाहेर जायला. पण जेव्हा मला एकतर AC सूट होत नाही, मला लगेच उलट्या वगैरे होतात ACमध्ये. किती लाखाची गाडी घ्या, पण AC असेल ना तर मला जमतच नाही. तर इथं पाहू शकता ऊन किती पडलं आहे बाहेर. त्याच्यानंतरला आम्ही गेलो, जे आम्हाला रूम दाखवणार होते त्यांना घेण्यासाठी गेलो आम्ही. तर त्यांना वगैरे घेतलं, पाहू शकता ते आम्हाला रूम दाखवणार होते. त्याच्यानंतरला मग आम्ही फायनली साईटवरती पोहोचलो, म्हणजे भाड्यानेच रूम आहे, तर नवीन याच्यामध्ये आहे. तर ते भेटणार आहे. ते पाहू शकता, इथं गार्डन वगैरे सुद्धा आहे. तर ही आहे बिल्डिंग, त्या बिल्डिंगमध्ये पाहणार होतो. ते इथं पाहू शकता, एवढी मोठी बिल्डिंग आहे. तर तुम्हाला आता मी रूम दाखवते, कसा वाटला ते मला कमेंट्स करून नक्की सांगा. इथं पाहू शकता आम्ही चाललेलो होतो, आणि इथं नवीन अजून बांधकामचं म्हणजे चालू आहे त्याच्यामुळं. तर म्हटलं चला इकडं तिकडं 10 वेळा खाली करावं लागतात, त्याच्यामुळे म्हटलं नवीन याच्यामध्येच हे करूया. तर इथं पाहू शकता हा आहे हॉल. तर इथं विंडो आहे हॉलला मोठी. त्याच्यानंतर इकडं आहे राईट साईडला आहे किचन, आतमध्ये गेल्यावरती. तर किचन अगदी मोठा नाही, छोटंच आहे, पण ठीक आहे. कोणी पाहुणं, पहिल्यांदा माझं ना घर छोटं होतं, कोणी पाहुणं वगैरे आलं ना तर उठायला बसायला खूप प्रॉब्लेम व्हायचा. म्हणून म्हटलं चला आता तो घेताना म्हणजे बघताना थोडा छोटा हे करायचा. तर हे आहे छोटा मास्टर बेडरूम आहे हां. तर हा बेडरूम आहे. तर कसं सामान वगैरे आता त्याच्यामुळं ना सामान वगैरे ठेवायचे पण खूप प्रॉब्लेम व्हायचे. तर 1-2 वेळा तर माझे सामान विकलं आहे मी स्वतःने. तर इथं पाहू शकता, हे समोरची विंग आहेत. इकडं सगळं मोकळंच आहे. तिकडं आहे टॉयलेट बाथरूम 2 आहेत, कंबाईन आहेत पण 2 आहेत. तर इथं पाहू शकता हे आहे. तर त्या साईडला पण आहे आणि ह्या साईडला पण आहे. हे बेडरूममधलं आहे, हे मोठ्या बेडरूममधलं आहे, ते मास्टर बेडरूममधलं होतं. तर हे आहे छोटं. आणि इथं पाहू शकता फायनली आम्ही पाहिलं आणि मग आम्ही निघालो घरी, कारण का खाऊन पण काय नव्हतं. कसा वाटला व्हिडिओ?